राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मनोज जरांगे रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील। आज पहाटे मनोज जरांगे रायगडमध्ये दाखल झाले। दरम्यान उद्या मनोज जरांगे त्यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटीतल्या घरी जाणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू केलं होतं आणि तेव्हापासून मनोज जरांगे यांनी एकदाही घरची पायरी ओलांडलेली नाही, ते घरी गेलेले नाहीत। जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत घरी जाणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं। आता सरकारनं आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढल्यानं जरांगे यांच्या लढ्याला यश मिळालंय। त्यामुळे उद्या मनोज जरांगे 5 महिने आणि 3 दिवसांनंतर आपल्या घरी परत जाणार आहेत। दरम्यान अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा यावेळी मनोज जरांगे यांनी केलेली आहे। विनायक पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विनायक, रायगडमध्ये मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। आज दिवसभर त्यांचा दौरा कसा असेल, काय काय कार्यक्रम असतील? पद्मा, बरोबर आहे। 5 महिने उलटून गेले तरी मनोज जरांगे पाटील इथे आपल्या घरी गेलेले नाहीत, आपल्या घरच्या मंडळीला ते भेटलेले नाहीत। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठं आंदोलन त्यांनी उभा केलं होतं आणि याच आंदोलनाला कुठेतरी आता यश आलेलं आहे, कारण मुंबईच्या दिशेने हा मराठा वादळ निघालं होतं। रविवारी या संदर्भातली शनिवारी रात्री बैठक झाली। सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये तोडगा निघाला आणि सरकारने आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय घेतला आणि त्यानंतर रविवारी नवी मुंबईमध्ये जाहीर सभा झाली होती आणि या आंदोलनात कुठेतरी यश आल्यानंतर मनोज जरांगे पाटील रायगडवरती निघालेले आहेत। आज रायगड या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि साधारण सकाळी 10 ते 11 वाजता आहे ते मनोज जरांगे पाटील हे रायगडावरती जातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ते दर्शन घेतील आणि याच लढ्याला मोठं यश आल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी रायगडवारी करणार आहेत। याच रायगडावरती आहे ते त्यांच्याबरोबर मराठा समन्वयक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर रायगडमधले काही मराठा बांधव सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर आहे ते मनोज जरांगे पाटील हे रायगडमध्ये बैठक घेणार आहेत आणि नंतर मग ते आपले त्यांच्या मूळ गावी आहेत जालना या ठिकाणी ते निघणार आहेत। त्यामुळे आपण पाहतो की या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळण्यात आता जरांगे पाटील ही आज रायगडवरती जाणार आहेत। रायगडवरती शिवरायांचं ते दर्शन घेणार आणि यानंतर आता आपण खरं पाहणं गरजेचं आहे, कारण या आंदोलनानंतर यश आल्यानंतर आता कुठेतरी ओबीसी बांधवांकडून सुद्धा मोठा आवाज उचलला जातोय आणि पुढची जी आंदोलनाची पायरी आहे ती कोर्टामध्ये जाणार की काय अशा प्रकारची शंका आता उपस्थित होऊ लागलेली आहे। कारण त्यामुळे बरोबर आहे, आज रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या आंदोलनाला मनोज जरांगे पुढे नेमकी काय दिशा देतात हे पाहावं लागेल। विनायक, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।